शिवराय भावांनो, वाघ आला सकाळ सकाळी गावात आल्याबरोबर माजी सरपंच शरद देवकाते आणि नरेंद्र रेवले भेटले. मग काय थोड्या वेळ बसलो त्यांच्यापाशी, गप्पा मारल्या. तिथनं पुढे आलो अंकुशच्या हॉटेलमध्ये. अंकुश वडापाव बनवत होता, मग अंकुशकडे चहा पिलो. मग तिथनं पुढे गेलो भैरवनाथ ट्रान्सपोर्टचे सर्व भाऊंकडे. भाऊ असा एक दिवस नाही की भाऊ 2,000 रुपये कमवत नाही. भाऊंचा मोठा व्यवसाय कांद्याचा, कांदा सप्लाय करतात. मग तिथनं पुढे गेलो सोन्याच्या दुकानात. सोन्या पंक्चर काढत होता कोणाच तरी गाडीची, मग सोन्याचा एक व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर गाड्यांचा फोन आला. गाडी बोलली शेट रूमवर एक चक्कर मारून या, कारण की रूमवर बरेच दिवस झालं मी गेलो नव्हतो. मग रूमवर गेलो, बघितलं काम चाललंच होतं गाड्यांचं. नितीन शेटचा फोन आला, म्हणला ये घरी जेवायला, घरी आहेत पित्र. मग काय वाघ गेला, पण वाघाला होता उपवास. मग वाघाने खाल्ली खिचडी. कोणाची जर पित्र जेवायची असेल तर वाघाला कॉन्टॅक्ट करा. गुरुवार आणि शनिवार सोडून वाघ कधी पण पित्र जेवायला येईल, कारण की वाघाला 2 दिवस उपवास असतो. तोपर्यंत चेअरमनचा फोन आला, म्हणले आपल्याला बारामतीला जायचं. मग चेअरमन मी गेलो बारामतीला गेलो. आम्ही गेलो पुनावाला गार्डनमध्ये. तिथे जाऊन बसलो, थोडा टाइमपास केला. इकडे तिकडे आम्हाला 2 तास वेळ होता. एक काका त्यांच्या नातवांना झोका देत होती, मग तिथं पण थोड्या वेळ टाइमपास केला. मग वाघ आणि चेअरमन निघाले आता पुढल्या कामाला, कारण की आम्हाला जायचं होतं निंबाळकर हॉस्पिटलला. तिथं निंबाळकर हॉस्पिटलला गेलो, आम्हाला भेटले मामा. आम्ही हॉस्पिटलला गेलो, डॉक्टर काय आले नव्हते. मग आम्ही डायरेक्ट नायगावकर हॉस्पिटलला गेलो. आमचा नंबर सुद्धा लवकर लागला. मग आम्ही तिथनं पुढे मेडिकलला गेलो. मेडिकलला गोळ्या घेतल्या. आम्ही निघालो आता भिगवणच्या दिशेने, कारण की आम्हाला भिगवणमध्ये सुद्धा एक काम होतं. आम्ही गेलो प्रगती बुक स्टॉलमध्ये, थोडे बुक खरेदी केले. तिथनं पुढे गेलो जगदंब चायनीज, तिथं चायनीज घेतला आणि घरी आलो. मच्छी काला अच्छा लगता है वो है केळीचा का. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चला, जय शिवराय.